नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. गुहागर तालुक्यातील जानवळे मुस्लिम मोहल्ला यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्याचं औचित्य साधून इफ्तार पार्टीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जानवळे मोहल्ल्यासह शृंगारतळी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शृंगारतळी जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य आणि मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, शृंगारतळी पंचायत समिती गणाचे सदस्य गौरव वेल्लाळ, जानवळे गावच्या सरपंच जानवी विखारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांची उपस्थिती होती. तसेच जानवळे तंटामुक्ती अध्यक्ष रमेश नार्वेकर, पोलीस पाटील संतोष जानवळकर, ग्रामपंचायत अधिकारी सोनवणे सर, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सदस्य शब्बीर शेख, माजी सरपंच संजय पवार व जानवळे गावातील अनेक मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती. यावेळी सामूहिक दुआ पठण करण्यात आला आणि मगरिबची आजान झाल्यावर सर्वांनी एकत्रितपणे रोजा सोडला. रोजा सोडल्यानंतर मोहल्ल्यातील युवकांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केलं. याप्रसंगी बोलताना प्रमोद गांधी यांनी सांगितलं की समाजात सर्वधर्मीय एकोप्याचं वातावरण निर्माण होणे अत्यंत गरजेचं आहे. अशा इफ्तार पार्टीसारख्या कार्यक्रमांमधून समाजात ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर सन्मान अधिक दृढ होतो. त्यामुळे असे उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत. त्यांनी यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. जानवळे मुस्लिम मोहल्ल्यातील युवकांनी या कार्यक्रमाचे केलेले नेटके नियोजन संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरले असून यातून सामाजिक सलोख्याचं दर्शन घडलं आहे. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.